स्वतःला घडवायला सुरुवात करा, नशीब आपोआप बदलायला लागेल. हा विचार घेऊन आजच्या छान अशा दिवसाची सुरुवात मी करते आणि माझेही काही विचार तुमच्यासोबत देखील शेअर करते. तर आज आहे ना, अशा छान आहे ना, आज माझ्या सकाळची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे ना, सर्वात आवडतीचा विषय म्हणजे देवपूजा. आता चहा करून तर मी काही लगेच पिलेला नाही, तो मी थंड होत छान ठेवलेला आणि कृष्णा देखील झोपलेला होता. आता थोड्या वेळात तो उठेलच, पण म्हटलं चला आज रविवारी तर देवाऱ्या वगैरे पुसून घेऊया आणि छान देवांना आंघोळ घालून घेऊया. कारण आहे ना, इतर दिवस तर आपण साधारण अशी पूजा करतो, पण आज थोडं छान अशी निवांत वेळ भेटलेला होता. त्याच्यामुळे संडे जरी असला तरी छान आपण देवाची आज पूजा करूया. त्यामुळे ना मी देव वगैरे सर्व ताटामध्ये काढून घेतलेले आणि त्यांना आहे ना आता आंघोळ तर घालणारच, त्याआधी देवारा वगैरे पुसून घेतलेला. आता देवांना आंघोळ वगैरे झालेली होती, पण कृष्णाला होतं की मला देखील देवांना आंघोळ घालायची आहे. त्यामुळे तो आता देवांवर पाणी टाकत होता. म्हटलं चल बाबा, तुझ्या हातूनही देवांना आंघोळ घालून घेऊया. त्याच्यामुळे साधारण मी आंघोळ घातलेली असली तरी नंतर आहे ना थोडंफार पाणी घेतलं आणि ना ते कृष्णाला एका एका देवांवर टाकायला लावलं. कारण आता लहान मुलांचं मन धरणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण आज होती त्याला सुट्टी आणि जर मी त्याचं आज ऐकलं नसतं तर त्याची परत किरकिर सुरू झाली असती की तुम्हाला काहीच करू देत नाही. म्हणून त्याची मदत मी थोडीफार अशा गोष्टींमध्ये घेतच असते. मग काय, राजीही खुश आणि देवही खुश. चला आपलं काम तर होतंय ना आणि शांततेने होतंय, हे खूप महत्त्वाचं. कारण सकाळची जर सुरुवातच कटकटीने झाली लहान मुलांच्या, तर मग पूर्ण दिवस ती चिडचिड करतात आणि त्यांचं उठल्यानंतर त्यांचं मूड देखील सांभाळावाच लागतं. मग अशा प्रकारे ना एक एक देव त्याने धुतले ना, नंतर तो थोडी मस्ती देखील करत होता आणि इकडे तिकडे पाणी सांडवत होता. मी त्याला ओरडली, तो थोडा वेळ बाजूला गेला, पण आता तो किती वेळ बाजूला जाणार हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि नंतर तो तिचेच गुडबुड गुडबुड करत बसला. सर्व देव वगैरे मला छान असे फोटो पुसून दिले आणि माझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारत मारत त्याने आजचा संडेची सकाळ एकदम छान फ्रेश वातावरणात घालवण्याचा मी तरी प्रयत्न केला. आणि आता तुम्ही म्हणाल की देवाकडे असं काय तोंड करून देव लावते आहे, तर कॅमेराची सेटिंग मला व्यवस्थित करता येत नव्हती, तो ठेवता येत नव्हता, त्याच्यामुळे मी इकडे तोंड केलेला. पण पूजा तर नंतर मी तिकडेच तोंड करून केलेली. आणि हा जो देवारा आहे ना, हा माझ्या सासऱ्यांच्या पासून चालत आलेला आहे. तर आत्ता मला मॉडर्नर असा आलेला जो देवारा आहे तो करण्याची इच्छा आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हाच देवारा मी ठेवला पाहिजे की नवीन काहीतरी या देवाऱ्यामध्ये चेंजेस केले पाहिजे. कारण हा पूर्णपणे लाकडाचा उडनचा असा हा आहे देवारा. तर आत्ता जे असे वर्कवाले वगैरे लायटिंगचे निघाले ते आपण घेतले पाहिजे की जे जुने चालत आलेले तेच छान आहेत. हा तर छानच आहे, हा तर मला आवडतो. पण आता बऱ्याच माझ्या फ्रेंडच्या घरी किंवा बहिणीच्या घरी छान असे देवारे, तर कधी कधी मनामध्ये इच्छा होते की आपल्या घरातही तसा देवारा आणावा. पण नंतर घरी आलं की असं वाटतं हा देखील तितकाच छान आहे आणि यामध्ये चेंज करण्यासारखं तर काही नाही. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला पूर्ण देवारा दाखवतेच फ्रेंड्स. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा मी चेंज करू की असाच राहू देऊ. आता आज होता संडे, त्याच्यामुळे करायचं होता नाश्त्याची देखील तयारी. कारण स्वयंपाकाला तो होणार होता उशीर आणि कृष्णाला देखील आंघोळ वगैरे सर्वच घालायची बाकी होते. आता आई साहेब तर गेले होते वॉकिंगसाठी आणि बाबा देखील वॉकिंगला गेलेले होते आणि यांचा चाललेला होता योगा. त्याच्यामुळे ना थोडासा निवांत वेळामध्येच मी ही देवपूजा करून आवरून घेत होते आणि जेणेकरून आहे ना मी स्वयंपाकाला मला लागता येईल तेवढ्यामध्ये. संडे म्हटलं की पाहुण्याची देखील रेलचेल सुरूच असते आणि त्याच्यामुळे ना पटकन स्वयंपाक करून सगळं आवरून घेतलं की आपण देखील पाहुण्यांशी बोलण्यामध्ये निवांत बसू उठू शकतो. नाहीतर पाहुणे येतात आपल्या घरी आणि आपण आहे ना उगाच स्वयंपाक आणि आपली घरची कामे करत असतो. त्याच्यामुळे ना मी थोडंसं लवकरच आवरून घेण्याचं संडेला बघत असते. आणि जर फायनली काही बाहेर जाण्याचा प्रोग्राम झाला तर त्याच्यात देखील अडचणी येत नाही. कारण आई आणि बाबाही घरी असतात. बऱ्याचदा ते बाहेर येणं हे करत नाही कारण त्यांचे पाय वगैरे दुखतात. त्याच्यामुळे आपण तरी पटकन आपलं आवरून घ्यावं असं मला वाटत असतं. तर फायनली मी सगळे देव असे आवरून घेतलेले फ्रेंड्स. आणि हे बघा, हे काही फोटो आहेत. आता हा सत्यनारायणाचा फोटो आहे. आता हा कृष्ण मला छान असे ते फोटो वगैरे पुसून देतोय आणि आता मी त्याला सांगते की पुसून झालेले तरी देखील त्याला अजून छान पुसायचं आहे. म्हणून त्याला ठेवलेले फोटो देखील माझ्याकडे परत परत मागून त्याने ते पुसलेले. वर्किंग डेच्या दिवशी तर आपल्याला असे छानसं देवारा वगैरे आवरता येत नाही कारण घाई होऊन जाते. मुलाचा डब्बा आणि आपला टिफिन वगैरे स्वयंपाक याच्यामध्ये ना तर पूर्ण सकाळ निघून जात असते. त्याच्यामुळे इतकं छान तर काय आपण पूजा करू शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता आहे ना संडेच्या दिवशी मी छान अशी पूजा करून घेतलेली आणि संडे तर हा खूपच छान वाटतो मला देवपूजा करण्यासाठी पूर्ण. आणि देवांना देखील चांगल्या प्रकारे आंघोळ घालता येते. आता ही जी मूर्ती ही लक्ष्मीपूजनच्या वेळेस घेतलेली दिवाळीला
तर आता तिला धुता तर वगैरे येत नाही, कारण तिचा रंग वगैरे निघून जातो. ती साधारण अशी मातीची आहे, प्लास्टिक ऑफ पॅरिसची, त्याच्यामुळे तिला आहे ना असं वरतूनच मी पुसून घेतलेलं आणि छान असं ठेवून दिलेलं. तर चला आता मग दाखवते तुम्हाला पुढे. संडेची अजून देखील कामे करायचीच आहे फ्रेंड, पण आता ही देवपूजा झाल्यानंतरच हे करता येईल. तर आता मी दिवा वगैरे लावून घेते आणि कृष्ण गेला आहे बाहेर त्याच्या आजीसोबत फिरायला. आता थोड्या वेळात तो पुन्हा येऊन मला त्रास देणारच आहे, थोडाफार मध्ये मध्ये करतोच तो. पण चला आता तो गेला आहे बाहेर, तर बघूया किती वेळ लागतो त्याला मध्ये येण्यासाठी. आता तुम्हाला वाटत असेल की ही मागे कांद्याची पाटी वगैरे जी ठेवलेली आहे ती उचलून देखील तू देवपूजा करून कॅमेरामध्ये छान असा व्हिडिओ काढू शकले असते. पण फ्रेंड्स मला असं वाटतं जी आपण नॅचरल लाईफ आहे तीच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते आहे. असं उगाचच इकडचे तिकडे गोष्टी करून कॅमेरा क्लिनिंग करून मी दाखवणार तर नाही आहे. जी आपली रिअल लाईफ आहेत आपले सर्वसामान्य कॉमन लोकांची, तीच मी माझी सिंपल लाईफ तुम्हाला व्हिडिओतून दाखवत असते. तर अशा प्रकारे छान पूजा करून घेतली. कृष्णा देखील चक्कर मारून आलेला आहे. आता हे बघा फायनल मी तुम्हाला दाखवते की देव्हारा मी कशा प्रकारे ठेवलेला आहे आणि अजून पुढची कामे मी करायला तर घेते. आता कृष्णाला घालायचे आहे अंघोळ, आईंना करायचा आहे नाश्ता. तर ह्या डब्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे फ्रेंड्स. तर आता ती एक बॉटल मला मिशो किंवा ॲमेझॉनवरून मागवायची आहे, पण मी थोडीशी सर्च करते आणि त्याच्यामुळे मी हे थोडं ना आधी बरणीमध्ये होतं हे तेल, आता मी ते एका डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे कंटेनरमध्ये. तर अशा प्रकारे छान अशी देवांची अरेंजमेंट मी केलेली बघा देवाऱ्यामध्ये माझ्या. आणि अगरबत्ती वगैरे लावून घेते. आरती देखील करत असते मी संडेला, कारण इतर दिवस तर काही आपल्याला आरती वगैरे करायला जमत नाही. आणि हे आहे गुरुचरित्राचा गुरुचरित्र सार, तो देखील मी पारायण केलेलं आहे फ्रेंड्स. आणि हे आहे श्रीकृष्णाची मूर्ती आणि गोकुळाष्टमीसाठी आणलेला त्याचा तो पाळणा. आणि ती आहे लक्ष्मीची मूर्ती. आता बरेच लोक बोलतात की लक्ष्मीची मूर्ती ही उभी घेऊ नये, पण आता ही आमच्या सासूबाईंपासून चालत आलेली आहे, त्याच्यामुळे ती देखील चेंज करायला पाहिजे की काय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे ना आज मी छान अशी देवपूजा करून घेतली. मनाला देखील प्रसन्न वाटलं आणि घरात देखील पूर्ण प्रसन्न वातावरण होतं. कारण ना बऱ्याचदा आहे ना आता बाजूला काम चालू असल्यामुळे ना त्या देवाऱ्यावर देखील आणि देवांवर देखील आहे ना थोडीफार धूळ पडत असते. आता रोज तर आपण कपड्याने साफ करतोच, पण आंघोळ वगैरे घातली देवांना की देवांचं रूप देखील अधिक छान खुलतं आणि आपल्याला देखील खूप छान प्रसन्न वाटतं. आता देवपूजा तर झालेली होती, आता वेळ होती पेटपूजेची. आता कृष्णासाठी नाश्त्याला काय करायचे म्हणून मी थोडेफार अंडे टाकलेले आणि रात्री केलेला होता राईस. आता म्हटलं आपण नाश्त्यासाठी ना तोच फ्राय करून खाऊया, कारण आता संडेचा तर वेगळा बेत असेल आणि जर आपण हा तसाच ठेवला ना तर हा तसाच पडून राहील, त्याच्यामुळे मी थोडाफार त्याला गरम करून घेतलेला. आता पाहुणे येऊन गेलेले होते, त्यांच्यासाठी बनवलेली होती मटणाची अशी भाजी आणि चिकनची भाजी, त्याच्यामुळे खूप सारा पसारा किचनवर पडलेला होता. भाकरी देखील खूप साऱ्या पडलेल्या होत्या. आता पाहुणे तर जेवण करून गेलेले आणि सायंकाळची वेळ देखील होत आलेली होती आणि कृष्णा लागला रडरड करायला, कारण त्याला जायचं होतं बाहेर. त्याच्या पप्पांना आली होती एक अर्जंट मीटिंग. म्हटलं चल मग मी तुला घेऊन जाते. आता ते गार्डन कसं आहे हे बघा फ्रेंड्स, खूप छान असं संत गाडगे महाराज गार्डन हे सिडकोमध्ये आणि खूप मोठं असं गार्डन आहे आणि तिथे खूप सारी पब्लिक देखील असते, खूप छान छोटे छोटे मुलं असतात. तिथे गेलं की मला खूप फ्रेश वाटतं, कारण गार्डनच इतकं मोठं आहे ना की आपण कुठेही पळू शकतो, कुठेही खेळू शकतो. आता कृष्णाने ना फुटबॉल घेतलेला सोबत आणि मला देखील तो खेळण्यासाठी ना खूप हट्ट करत होता. आता माझा तर पाहुण्यांचा आवरून पाय वगैरे दुखत होते, पण आता मुलाच्या हट्टासाठी म्हटलं चला मी देखील आहे ना निवांत होऊन छान त्याच्यासोबत फुटबॉल खेळलेली. आणि ना तो आहे ना इकडे तिकडे सैरावैरा पळत होता, कारण त्याला सगळीकडेच मोकळं वाटत होतं आणि इतर वेळेस आपण त्याला खूप जपत असतो, पण चला बघ गार्डनमध्ये गाडी वगैरे नसते, त्याच्यामुळे मीही त्याला आहे ना छान असं खेळू दिलेलं आणि त्याच्यासोबत खेळलेला खूप सारा फुटबॉल वगैरे. तर मलाही तिथे गेल्यानंतर पूर्ण आहे ना दिवसाचा थकवाच निघून गेलेला आणि तिथे सगळी ग्रीनरी वगैरे होती. तर आम्ही निवांत बसलेलो देखील. त्यानंतर आहे ना घरी येताना कृष्णाला काहीतरी खायचं देखील होतं. त्याला म्हटलं छान इथे खेळून घे व्यवस्थित, कारण पुन्हा आहे ना घरी गेलं की हे राहिलं मम्मी ते राहिलं. नंतर त्याला खेळायचा होता झोका. आता झोक्यावर तर बसण्यासाठी मुलांची रांगच लागलेली होती आणि एकमेकाला उतरवण्यासाठी तर त्यांची स्पर्धाच होती. एकदा झोक्यावर बसले की मुले काही झोक्यावरून उतरायचं नाव घेत नव्हते, त्यामुळे ते कंटिन्यू ते खेळत होते. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर आता कृष्णाला एक छोटंसं प्लेन घेतलं आणि त्यानंतर आहे ना कृष्णाला खायची होती पाणीपुरी, त्याच्यामुळे आम्ही पाणीपुरी स्टॉलवर आलो. आणि पाणीपुरी तर आपला विकनेसच आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर ते काम तर केलंच पाहिजे, त्याच्यामुळे आधी पाणीपुरी खाऊन घेतली आणि त्यानंतर घरी येऊन कपडे वगैरे चेंज केले, आपला युनिफॉर्म घातलेला कामाचा आणि खाली जाऊन सर्व प्रकारची कामे करून घेतलेली. आता स्वयंपाक
आणि पोळ्या वगैरे सगळं आवरून घेतलेलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.